हाय फ्रेंड्स, काव्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे गुढीपाडवा स्पेशल श्रीखंड, राजभोग श्रीखंड बनवणार आहे। तर बघा मी कसं बनवते ते। तर आता वेळ न घालवता आपण बनवायला घेऊया। तर बघा मी इथे 1 लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे। त्याला मस्त असं उकळी येऊन द्यायचे। उकळी आली की आपण ते दही लावायला ठेवायचं आहे। तर आता इथे दुधाला उकळी आलेली आहे। तर आपण आहे ना त्याला थंड करूया, पहिलं गॅस बंद करूया, याला थंड करून घेऊया। तर कोमट झालेलं आहे दूध। आता मी त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकले, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता मिक्स करून आपल्याला याला झाकून त्याला थोडं पण उघडायचं नाही, पूर्ण रात्री बनवायला ठेवायचं, सकाळी डायरेक्ट उघडायचं याला। तर मी ना रात्री बनवायला ठेवलं होतं, डायरेक्ट सकाळी उघडलेलं आहे। आपलं मस्त असं घट्ट दही तुम्ही पाहू शकता, किती घट्ट असं दही झालेलं आहे। तर आता याला आहे ना एका रुमालामध्ये, पातळ रुमालामध्ये, पातळ कपड्यामध्ये असं बांधून त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला त्या दह्यामधलं। तर मी आता याच्यावरती आहे ना चाळणीमध्ये बांधून खालती टोप ठेवून असं वरती आहे ना वजनदार काहीतरी वजनदार तुम्ही असं ठेवून तुम्ही रात्रभर ठेवू शकता। म्हणजे कसं ते पाणी पूर्ण रात्रभर ठेवा, अगर 2-3 तास जरी ठेवला तरी चालतं। तर पूर्ण आपलं पाणी त्याच्यातलं दह्यातलं निथळून जातं। तर आता इथे आहे ना मी त्या ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी, श्रीखंडमध्ये टाकण्यासाठी आहे ना मी बदाम घेतलेले आहेत, थोडीशी पिस्ता, थोडंसं काजू आणि दुधामध्ये केसर भिजवून ते केसर पण घेतलेले, त्याचे थोडेसे असे क्रश करून घेतलेलं आहे। तर 1 लिटर दुधाचं श्रीखंड होतं, त्याच्यासाठी मी आहे ना 3 चम्मच असं साखर, पिठी साखर तयार करून घेतलेली आहे। तर बघा पाहू शकता इथं मी आहे ना रात्रभर ह्याला टांगून ठेवलं, म्हणजे असं वजनदार त्याच्यावरती ठेवून सगळं पाणी नितळून काढलं होतं। किती घट्ट असं ते दही म्हणजे चक्का झालेला आहे, ह्याला चक्का बोलतात। तर आता ह्याला आहे ना परत चाळणीमध्ये करून आहे ना ह्याला आहे ना असं चम्मचने आहे ना क्रश करून घ्यायचं, म्हणजे एकदम स्मूथ होतं हे चक्का। तर असं आहे ना पूर्ण असं रगडून घ्यायचं ह्याला, मस्त असं रगडलं ना, असं मस्त असं रगडून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये नंतर आहे ना पिठी साखर टाकायचं आहे। हे तर आहे ना मी काजू, बदाम, केसर मस्त असं क्रश करून ठेवले होते ना, ते पण त्याच्यामध्ये पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आपलं इथे श्रीखंड रेडी होणार। मग पाहू शकता किती मस्त असं आणि एवढं इझी आहे ना श्रीखंड बनवायला, खूपच इझी आहे, फटाफट होऊन जातं। तर बघा आपलं इथं श्रीखंड तयार झालेला आहे। तर आता इथं मी आहे ना बाउलमध्ये काढून एका डब्यात, काचेच्या डब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्या। सेट व्हायला ठेवा, नाहीतर मग तुम्ही असंच पण खाल्ला तरी चालतं। आपलं श्रीखंड तयार आहे। पण आता मी हे गुढीपाडव्या स्पेशल बनवलं आहे ना, तर मी आहे ना नैवेद्यासाठी दाखवणार आहे, म्हणून त्याच्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे याला। तर बघा 2 डबे, 1 लिटर दुधाचे 2 डबे असे श्रीखंड झालेलं आहे। आता इथं मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे त्याला। तर आता दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याची आपली तयारी चालू आहे। इथं मी आहे ना चण्या छोलेची भाजी, जिरा राईस आणि पुरी हे सगळं बनवलेलं आहे। तर बघा छोल्याची भाजी आपली बनवायला घेतलेली आहे। छोले आपले कुकरमध्ये लावून झालेले आहे, त्यासाठी बटाटे कापलेले, कोथिंबीर आहे, मसाला तयार करून घेतलेला आहे। तर आहे ना टोपामध्ये गरम मसाले, खडे मसाले टाकलेले आहे। तिथं बारीक वाटलेला टोमॅटो, कांदा, अद्रक, लसूण, काश्मीरी लाल मिरची हे सगळं पाण्यामध्ये उकळून ते पूर्ण वाटप करून घेतलेलं आहे त्याचं। आणि असं मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। ते परतून झालं की आपल्याला त्याच्यामध्ये बटाटे शिजवून घ्यायचे आहे। थोडंसं पाणी, गरम पाणी टाकायचं आहे, थंड पाणी नाही टाकायचं आहे। तर त्याच्यामध्ये ना बटाटे शिजवून घ्यायचे पहिले। तर मी आहे ना पहिलं आहे ना बटाटे शिजवले नव्हते, कच्चे बटाटे होते, त्यासाठी ना पहिलं बटाटे शिजवून घेतलेले आहेत त्या ग्रेव्हीमध्ये। आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे छोले टाकायचे आहेत। छोले कुकरमध्ये शिजून झालेले आहेत, एकदम मस्त असे मऊ शिजलेले छोले आहेत। तर आपल्याला हे बघा भाजी अशी फोडणी झालेली आहे। आपण आता त्याला वाफेवरती ठेवूया। इथं पुरी बनवायची तयारी चालू आहे। तर पुरी पण बनवतात ते इथे दोघीजण, माझी जाऊ, दोन्ही जाऊ पुरी बनवतात ते आहे। तर मस्त अशा पुऱ्या बनवणं चालू आहे। तर आता मी इथं फ्राय करायला घेणार आहे।
तर पुरी बनून झाली की आपण इथं फ्राय करायला घेऊया। तर इथं तेल पण आपलं मस्त कढईमध्ये कडक गरम झालेलं आहे। पुरी टाकलेली आहे फ्राय करायला। तर मस्त अशी टम्म फुललेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आपल्या। पुऱ्या पण आपल्या रेडी झालेल्या आहेत। आता इकडे भाजी बघूया आपण। भाजी पण आपली रेडी झालेली आहे। पुऱ्या आपण प्लेटात काढून घेऊया सगळ्या। मस्त अशा पुऱ्या झालेल्या आहेत। तर इथं भाजी पण रेडी झालेली आहे। त्याच्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी, कोथिंबीर टाकून गॅस बंद करून टाकायचं आहे। भाजी पण आपली रेडी झालेली आहे। तर इथं गॅस बंद करून टाकायचा आहे। आता मी आहे ना हे श्रीखंड काढलेला आहे, पाहू शकता। मस्त असा कलर पण किती सुंदर आला आहे आणि खायला पण खूप टेस्टी झालेलं होतं ते। आता इथं मी नैवेद्याचं ताट तयार करते, नैवेद्य काढते देवाला आणि गुढीला। तर तिथं 2 पुऱ्या, भात थोडासा, छोल्याची भाजी, श्रीखंड, हे सगळं नैवेद्य आपण गुढीला दाखवून घेऊया आणि देवाला पण दाखवून घेऊया। तर बघा आमची इथं सकाळीच गुढी उभी झालेली आहे। सकाळी 7 वाजताच गुढी उभं केलेली होती। तर पूजा चालू आहे। आपली इथं पूजा वगैरे सगळं झालेलं आहे, नैवेद्य दाखवून झालेला आहे। चला तर मग आज स्पेशल गुढीपाडवा स्पेशल। आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल, श्रीखंड आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बाय।